नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, ह्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसत असेल मी एका कटिंगच्या दुकानामध्ये आलो आहे आणि एकदम तुम्हाला जबरदस्त असं सलून दिसत असेल। तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला फ्रेश होऊन दाखवतो, कसं एकटा एकटा फ्रेश होतो माणूस, ते तुम्हाला मी ह्या ब्लॉग्समध्ये दाखवतो। तर पहिल्यांदा मी घेतो गुलाबजल आणि चेहऱ्याला चांगलं दाबून दाबून अशा पद्धतीने लावतो। तर एकदम अशा पद्धतीने एकदम मऊ मऊ हाताने चोळले आणि एकदम चांगला चेहरा जो आहे तो चांगल्या पद्धतीने रकसला। आता एकदम हलक्या पद्धतीने आपण पाणी मारून घेऊ आणि परत आपला चेहरा जो आहे तो साफ करून घेऊ। तर मित्रांनो, आवाज मी कमी केला आहे, कारण एडिटिंग करताना आवाज का टाकला आहे तर मागचा जो माणूस तुम्हाला दिसतो, जो माझा फ्रेंड्स आहे, मित्र आहे, त्यांनी एकदम जोरदार असे कडक अशा पद्धतीने गाणे वाजवले आहेत। तर मित्रांनो, कॉपीराईट येणार नाही ह्या कारणाने मी आवाज जो आहे तो म्यूट केलेला आहे, म्हणजे पूर्ण आवाज जो आहे तो कमी केलेला आहे। तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने मी एकटा माझ्या पद्धतीने एकदम चेहरा जो आहे तो गार करतो। म्हणजे खूप बाहेर ऊन आहे, त्याच्यामुळे मला खूप असं कसं तरी झालं होतं, खूप घाम निघाला होता। मग मी माझ्या पद्धतीने थंडा कूल जे आहे ते करतो। तर आता एकदम फाउंडेशन आहे ते आता आपण चेहऱ्याला लावणार। अशा पद्धतीने आणि हाताला आपण लावून घेणार आणि परत चेहऱ्याची चांगल्या पद्धतीने मालिश करणार आणि त्याच्यानंतर परत आपण थोडी पावडर घेणार हातावर। नंतर एकदम हलक्या पद्धतीने पावडर जी आहे ती चोळणार। आता तुम्ही पाहू शकता किती एकदम धुवाधार असं झालं। बस आता हलक्या पद्धतीने साफ करून घेणार। जास्त भुरकुंडा झालं होतं, त्याच्यामुळं चांगले हळूहळू आपण पुसून घेतला चेहरा। तरीही एकदम भुरकुंडाच आहे, म्हणजे एकदम पांढरा शुभ्र आहे। तर आता आपण एकदम केस विचरून चांगल्या पद्धतीने तयार झालो आहोत। तर मित्रांनो, एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम थंड वाटतंय आता मला, बाहेर खूप ऊन आहे आणि आता एकदम मी थंडगार झालो, म्हणजे एकदम पाणी बिनी मारून एकदम फ्रेश झालो। तर मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।